नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात पोपटराव भसे यांची कादंबरी प्रारब्ध. ही कादंबरी मला चॅनलवर वाचण्याची परवानगी दिली याबद्दल पोपटराव भसे सरांचे आणि शांती पब्लिकेशन्सचे रघुनाथ उकरंडे या सरांचे मी मनापासून आभार मानतो. आणि तुम्हाला श्रोते हो एक विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल तुमच्याकडून सबस्क्राईब झालेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह येतं बेल आयकॉन तेही प्रेस करा आणि येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी माझ्या चॅनलवर कुठलीही कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, सुरू करूयात पोपटराव भसे लिखित प्रारब्ध भाग पहिला. माध्यानीचा प्रहर केव्हाच उलटून गेला होता. उन्हाची काहिली जराही कमी झालेली नव्हती. धरती तप्त झाली होती, जणू अंगार बरसत होता. रामदासाला मात्र त्याची तमा नव्हती. तो दगडधोंड्यातनं वाट काढत पुढे पुढे चालत होता. सर्वांग घामानं डबडबलं होतं. कपाळावरचा उभा केशरी गंध घामाबरोबर ओघळून गेला होता. धुळीनं अंग माखलं होतं. चालून चालून दमछाक झाली होती. तरीसुद्धा विसाव्यासाठी एखाद्या खुरट्या झुडपाच्या सावलीत थोडा वेळ थांबण्याचा विचार त्याच्या मनात आला नाही. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. नेत्रावाटे वेदना पाझरत होत्या. कुठे जायचं ते माहीत नव्हतं. पायांना गवसलेल्या शुष्क वाटेवरनं तो 3-4 तास अथक चालत होता. माळरानं खाचखळगे टेकड्या ओलांडत. नशिबाला जीवघेणी भटकंती आली होती. आत्महत्येचं पाप माथी घेऊन भेकडासारखं मातीला मिळायचं नव्हतं म्हणून तो जगत होता. गावोगावी भटकत आश्रय शोधत होता. माणूस आशेवर जगतो म्हणतात, पण त्याच्या बाबतीत हा दावा फोल होता. त्याला कशाचीच आशा नव्हती. नैराश्य सोबतीला घेऊन जगणं वाट्याला आल्यामुळे त्यांनी स्वतःसाठी जगणं सोडून दिलं होतं. तो सुज्ञ होता. जाणतेनी तवची जियावे, जव अपकीर्ती अंगान पवे. जोपर्यंत अपकीर्ती अंगाला शिवत नाही तोपर्यंत शहाण्यानं जगावं. दुःखाचे जबरदस्त धक्के बसले होते. त्याच्या साऱ्या आशा आकांक्षांचा चक्काचूर झालेला होता. तरीसुद्धा तो जगत होता. रामनाम घे दुसऱ्यासाठी जगायचं त्यांनी ठरवलं होतं. दुसरी महत्वाकांक्षा नव्हती. सोबतीला भगवद्गीतेतलं तत्वज्ञान आणि ज्ञानदेवांचं निरूपण होतं. स्वतः अंधारात राहून दुसऱ्यांना प्रकाश देत जगायचं आणि मगच देह ठेवायचा असं ठरवून तो भटकत होता. कुठेही 4-8 दिवसांपेक्षा जास्त काळ थांबायचं नाही आणि कोणाचं फुकटचं खायचं नाही. ही 2 तत्व त्यांनी गेल्या 4-6 महिन्यात तंतोतंत पाळली होती. दुसरं ठीक होतं, पण पहिल्या तत्वाला मात्र तो कंटाळला होता. कुठेतरी स्थिर झाल्याशिवाय आपल्याला दीनदुबळ्यांची सेवा चाकरी करणं शक्यच नाही ही गोष्ट त्याला हळूहळू पटायला लागली होती. आणि म्हणूनच आपल्याला गुंतवून ठेवणारं एखादं ठिकाण सापडावं आणि इच्छित कार्य सुरू करून शक्य झाल्यास स्वतःच्या दुःखांचा भार हलका करावा असं त्याला वाटायला लागलं होतं. सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर हे संतवचन त्याला राहून राहून आठवत होतं. पण तो या मृत्यूलोकातला सर्वसामान्य मानव होता. संसाराच्या मायाजाळात जखडल्यामुळे त्याला नश्वरतेचा साक्षात्कार झाला नव्हता. त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला होता. तो नित्यनियमानं गीता पठण करत होता. तरीसुद्धा त्याला ही माया सोडता आलेली नव्हती. गुंतवून ठेवणारं ठिकाण सापडत नव्हतं. त्याचा शोध घेत तो भटकत होता. आयुष्याचं ओझं शिरावर घेऊन प्रदीर्घ मुसाफिरीला तो खरोखर मनापासून कंटाळलेला होता.
समोर दिसणाऱ्या उघड्या टेकडीच्या पलीकडे कदाचित एखादं गाव असेल. सूर्यास्ताला अल्पावधी राहिला आहे. 20व्याचं ठिकाण शोधायला हवं, असं मनोमन म्हणून त्यांनी पायांना आणखीन गती दिली. अधूनमधून धुळीचे लोट उठत होते. अंगावरची वस्त्र मलिन झाली होती. घामामुळे सगळं अंग चिकट झालेलं होतं. उपासामुळे पोटात खड्डा पडला होता. घशाला कोरड पडून जीव व्याकुळला होता आणि त्यात भर पडली होती अशा स्वतःच्या काळोखानं ग्रासलेल्या उद्ध्वस्त जीवनाच्या शोकांतिकेची. पायाखालचा भूप्रदेश अनोळखी होता. मावळतीकडे लहान मोठ्या डोंगरांच्या रांगा दिसत होत्या. सपाट माळरानं मागे राहिली होती. खाचखळगे वाढले होते. पलीकडे एखाद्या वस्तीऐवजी जर घनदाट झाडीचं जंगल असेल तर मन क्षणभर भयकंपित झालं. तेवढ्या धुळीचा एक मोठा भोवरा गरगरत त्याच्याकडे आला. झाडाप्रमाणे गदगदत गळ्यातल्या शबनमला घट्ट पकडून तो डोळे बंद करून क्षणभरासाठी एका जागेवर उभा राहिला. भोवऱ्याचा झंझावात पश्चिमेकडे गेल्यावर त्यांनी पाठमोरं पाहिलं. पूर्वेकडून त्याच्या रोखानं येणारा आणखीन एक धुळीचा लोट दिसला. क्षितिजावरून आसमंताकडे झेपावणारा एक मोठा कृष्णमेघही दिसला. वळिवाचं लक्षण दिसतंय. त्यांनी पाय उचलला. कुठं टेकडीचा पायथा गाठला आणि गाठला तोच आसमंतात गडगडाट झाला. चढण सुरू केली. थांबणं शक्य नव्हतं. जंगल आडवं आलं तरी घाबरायचं नाही या कृतनिश्चयानं. टेकडीच्या माथ्यावर पोहोचायला 15-20 मिनिटं लागली. पलीकडे पाहिलं. जे दिसलं ते अतिशय चित्तवेधक वाटलं. ढगांच्या गर्जना सुरू झाल्या होत्या. तुफान सुटलं होतं. विजासुद्धा चकाकत होत्या. रामदासला मात्र या आसमानीचा विसर पडला होता. समोर दिसणाऱ्या विहंगम दृश्याकडे तो एका पिवळ्या फत्तरावर बसून एकटक पाहत होता, देहभान विसरून. एकजीव झालेल्या 4-5 लहान मोठ्या डोंगरांची लांब लचक रांग दक्षिणोत्तर पसरलेली होती. मध्यभागी घनदाट झाडाचा एक उंच झुळका मुकुटावरच्या तुऱ्यासारखा चकाकत होता. बरोबर त्या सुळक्याच्या मागे रविराज अस्ताला जाणार होता. थोडासाच अवधी राहिला होता. सगळ्या डोंगर माथ्यावरती तेजस्वी प्रभा पसरली होती. डाव्या आणि उजव्या बाजूला उतरत आलेल्या टेकड्यांनी हिरव्या पिवळ्या वृक्षांची छत्र शिरावर घेतलेली होती. त्यांच्यावरून सूर्यकिरणांनी उधळलेला सुवर्णमय गुलाल तुफानी वाऱ्याच्या लाटांनी मृगजळाप्रमाणे सळसळत होता. तिन्ही बाजूंनी पायथ्यापर्यंत नवचैतन्यानं नाचणारी घनदाट वृक्षराजी जणू नंदनवनासारखी वाटत होती. समोरच्या उजव्या कोपऱ्यातल्या डोंगर कोशीतून पूर्वेकडे सुंदर सुंदर वळणं घेत वाहणारी नदी खरोखर अप्रतिम दिसत होती, जरी तिच्या पात्रात पाणी नव्हतं तरीसुद्धा. या नदीला दक्षिणेकडून मिळालेल्या 2 ओढ्यांच्या वर्तुळाकार पोकळीत एक टुमदार खेडं वसलेलं दिसलं. डावीकडील खिंडीतून नदी ओलांडून पुढे 2 वळणं घेऊन गावाच्या वेशी शिरलेला पांदीवजा कच्चा रस्ता सळसळत्या नागिणीसारखा वाटत होता. वेशीजवळ उजव्या बाजूला एक मंदिर दिसलं. त्या मंदिराच्या कळसाला पाण्याचा एक जलाशय दिसला, डोहासारखा. त्याच्या रंगहीन पाण्यावर आकाश आणि त्यातल्या ढगांची पडलेली निळी काळी छाया एखाद्या मोरपिसाऱ्याप्रमाणे भासली. मग त्यांनी त्या गावाचं सूक्ष्मपणे अवलोकन केलं. वेशीतून पुढे पश्चिमेकडे गेलेल्या मुख्य उभ्या रस्त्याला लहान लहान गल्ल्यांसारखे दक्षिण बाजूला 3 उपरस्ते फुटले होते. मुख्य रस्त्याच्या उजवीकडील 15-20 घरं वगळता गावची सारी वस्ती डावीकडे होती. वेगवेगळ्या छपरांनी आच्छादलेली लहान मोठी दगडविटांची ती घरं अतिशय छान दिसत होती, प्रदर्शनात मांडल्यासारखी. गावाभोवती 4ही बाजूंनी शेती होती, काळीभोर, विलोभनीय.
पावसाळ्यात या गावाच्या भोवती निसर्ग अक्षरशः आपलं सगळं कसब पणाला लावत असावा असं मनाशी म्हणून रामदास उठला. वाऱ्याचा वेग आणि ढगांचा गडगडाट वाढला नसता तर सूर्यदेव डोंगराआड जाईपर्यंत तो तिथून निश्चितच उठला नसता. त्यांनी झपझप पाय उचलायला सुरुवात केली. वळीवाला प्रारंभ होण्यापूर्वी निवाऱ्यासाठी मंदिर गाठायचं होतं. तो नदीकिनारी पोहोचला आणि आश्चर्य म्हणजे कृष्णमेघांनी काळवंडलेली धरती एकदम उजळली. वाऱ्याचा वेग थंडावला होता. पावसानं हुलकावणी दिली होती. जवळ आलेल्या वळवाच्या धारा दिशा बदलून दुसरीकडे गेल्या होत्या. तहानलेली धरती अतृप्तच राहिली होती. मनातल्या वेदना बऱ्याच कमी झाल्या होत्या. हा निसर्गरम्य परिसर प्रथमदर्शनी आवडल्याचा कदाचित परिणाम असावा. तो शांत चित्तानं नदीच्या गुडघाभर पाण्यातनं पलीकडे गेला. हातपाय तोंड प्रक्षाळलं. मावळत्या सूर्याला मनोभावे नमस्कार करून चालायला लागला. वेशीजवळ 4-5 मुलं खेळत होती. त्यातल्या एकानं धिटाईनं विचारलं, कोणत्या गावचं पाहुणं? नको तोच प्रश्न पहिल्यांदा कानावर पडला. त्या निरागस पोराकडे स्मितवदनानं बघत त्यांनी प्रतिप्रश्न विचारला, हे कोणत्या देवाचं मंदिर आहे? काळेश्वराचं. रामदास त्या मंदिराकडे वळला. निराश्रित माणसाचं धर्मशाळा किंवा मंदिर आश्रयस्थान असतं. पोरांना पुढचा प्रश्न विचारायला त्यांनी संधीच दिली नाही. घडीव दगडात बांधलेलं ते काळेश्वराचं मंदिर 100-125 वर्षांपूर्वीचं असावं. 10 फूट लांबी रुंदीचा शिवलिंगाचा चौरस गाभारा कलात्मक रीतीनं बांधलेला होता. गाभाऱ्यापुढील लोखंडी पत्र्याच्या छताचा मंडप प्रशस्त होता. डावीकडे एक बंदिस्त खोली होती. चौफेर नजर फिरवल्यानंतर त्यांनी गळ्यातली शबनम आणि हातातली पिशवी एका खुंटीला अडकवली. कोपऱ्यात झाडू होता. धोत्राचा सोगा कमरेला खाऊन त्यांनी झाडू उचलला आणि सगळं मंदिर झाडून स्वच्छ केलं. मंदिरापलीकडे नदी अवघी 200-250 फुटांवर होती. हातपाय प्रक्षाळून आल्यानंतर पिशवीतली माचीस काढून त्यांनी गाभाऱ्यातला दगडी दिवा लावला. मग काळेश्वराच्या पिंडीवर भक्तिभावानं मस्तक ठेवून प्रार्थनेसाठी मांडी घालून बसला. त्या दयाघनाला मनोमन आळवल्यानंतर तो बाहेर आला. चांगलाच अंधार दाटला होता. शबनममधली सतरंजी काढली. खोली समोरच्या भिंतीलगत टाकून त्या अंधारात तो विसावला. 5-6 मिनिटांनंतर पुन्हा भुकेची जाणीव झाली. गावात किराणा मालाचं एखादं तरी दुकान असणारच. गूळ शेंगदाणे आणावेत. मनात विचार येताच तो उठला. मंडपाच्या पायऱ्या उतरत असताना मंदिरात दिवाबत्तीसाठी कोंडीबा नावाचा एक वृद्ध ग्रहस्थ येताना दिसला. हातातल्या कंदिलाच्या उजेडात त्यांनी रामदासकडे बघत विचारलं, कोण गावचं बुवा? फकीराला गाव नसतं बाबा. आश्रय देईल तो गाव आपला म्हणायचा. कधी आलायस? आलो दिवस मावळता. इथे दुकान आहे का एखादं? हा आहे की. येशीपासून वाईच मोहरं गेला ना का डाया हाताला आहे बघ. मग रामदास थांबला नाही. त्या वृद्धानं अधिक चौकशी करू नये म्हणून कांतीशेठच्या दुकानातही त्याची प्राथमिक चौकशी केली गेली. नवख्या माणसांची कुणीही चौकशी करतं, पण तो आपलं गाव आपलं नाव कोणालाही सांगणार नव्हता. या दोन्हीचाही त्याला मनस्वी कंटाळा आला होता. दुकानाकडून परतताना मंदिराच्या आवारात पुन्हा कोंडीबा भेटला. बुवा, गाभाऱ्यामधला दिवा कोणी तुम्ही लावला का? हो, देवाला अंधारात कसं ठेवायचं ना म्हणून लावला. जेवाया येतस का? नाही, आज उपवास आहे. त्यांनी समाधानाने गालात हसत उत्तर दिलं. माणुसकी अनुभवायला मिळाली होती. कसं आहे, हे तर नौका हायसा विचारणं आमचं काम आहे. बोलता बोलता म्हातारा काठी टेकत चालायला लागला. त्यांनी मंडपातल्या एका देवळीत दिवा लावून ठेवला होता.
त्याच्या अंधुक प्रकाशात रामदासनं गूळ शेंगदाण्यावर उपवास सोडला. त्याला सवय झाली होती. गडव्यातलं 4 घोट पाणी पिऊन तो थोडा वेळ भिंतीला टेकून बसला. गाव चांगलं दिसतंय. कायमचं वास्तव्य करायला हरकत नाही. नाव काय असावं या गावाचं? आजूबाजूला एकाकी पडल्यासारखं वाटतंय. सडक नाही, लाईट नाही, दवाखानाही नसणार. शिक्षणाची सोय आहे का नाही कुणास ठाऊक. असेल 4थी 5वीपर्यंत सोय असेल बहुधा. मास्तर येत असतील का? आणि गावात एकी असेल का दुफळी? अशा प्रकारचे कितीतरी विचार त्याच्या मनात येऊन गेले. शरीर थकलं होतं, त्यातून पुरेसा प्रकाश नव्हता. प्रकाश असता तर थोडा वेळ गीता पठण केलं असतं. पांघरण्यासाठी चादर काढून शबनम उशाला घेतली आणि मग लगेच तो आडवा झाला. अर्धा पाऊण तास तो डोळे मिटून शांतपणे पडून राहिला, पण निद्रादेवी काही प्रसन्न होऊ शकली नाही. निद्रेऐवजी हळूहळू विचारांचा गुंता वाढत गेला. त्याबरोबर विकलताही वाढली. एकाकीपणाची तीव्रतेनं जाणीव झाली. अनंतात विलीन झालेले आईबाप, पाठची गोजीरवाणी बहीण नजरेसमोर तरळायला लागली. तळमळत राहण्याशिवाय इलाज नव्हता. तो उठून बसणार होता, पण बाहेर माणसांचा आवाज आला म्हणून तसाच पडून राहिला. 7-8 जणांपैकी दोघांच्या हातात कंदील होते. कुणीतरी खोली उघडली. त्याला अतिशय आनंद झाला. मंडळी भजनासाठी आलेली दिसतात. एकानं मंडपाच्या मध्यभागी सतरंजी अंथरली, दुसऱ्यानं टाळ मृदुंग आणले, तिसरा पेटी घेऊन आला. सारेजण सतरंजीवर बसल्यानंतर एक जण रामदासकडे बघत म्हणाला, कोपऱ्याक कोणीतरी झोपलेलं दिसतंय. काय एखादा फकीर नाही तर बुवा आसन. दुसरा म्हणाला, नाही समजा खरं आहे, पण आपल्या रघुचा कसा पत्त्या नाही. तर राम गेलाय ना बोलवायला, येतीन की आवड्यात. तो पतूर घ्या ना मृदुंग लावून. गावकऱ्यांचे सारे संवाद रामदासच्या कानावर पडत होते. भजन, कीर्तन, प्रवचन हे तर त्याच्या अत्यंत आवडीचे विषय होते. उठावं का? तो कुशीवर वळाला. काळी 3वर तबलजी मृदुंग लावत होता. 10-12 मिनिटांनी एक तरुण आला. गावकऱ्यांना म्हणाला, हे बघा रघु येऊ शकणार नाही, तापानं फनफनलाय त्यो आणि गजेबी गावाला गेलाय. बरं बस खाली, पेटी बिगर 4 नाम गाव आणि जाऊ. रामदासला भजनी मंडळाची अडचण समजली. त्याचा आनंद द्विगुणित झाला. सर्वांशी परिचय करून घेण्याची नामी संधी चालून आली म्हणून परमेश्वराचे आभार मानत तो उठला. 4 पावलं पुढं येऊन नम्रपणे हात जोडून म्हणाला, तुमची हरकत नसेल तर मी पेटी वाजवीन. सगळेच आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघायला लागले. तलम मलमली धोतर, पांढरा शुभ्र नेहरू शर्ट, इस्त्रीची गांधी टोपी, गोऱ्या वर्तुळाकार मुखचंद्राला शोभून दिसणारी खुर्ती दाढी राखलेला एक रुबाबदार सालस तरुण त्यांना एखाद्या देवदूतासारखा वाटला. 60च्या जवळपास आलेले सखुबा काका सर्वप्रथम सावरले. ते उठून रामदास जवळ गेले. त्याच्या हाताला धरून म्हणाले, नाही आमची काय पण हरकत नाही. 15 दिवस झालं एक डाव देखील भजन झालं नाही. आज ते व्हावं असं काळेश्वराच्या मनामध्ये दिसतंय. बसा. रामदास पेटीजवळ बसला. बसलेल्या मंडळींच्या आश्चर्याला सीमा नव्हती. सारे श्वास रोखून त्याच्याकडे उत्सुकतेनं बघत होते. त्यांनी स्मितवदनानं एक वार सर्वांवरनं नजर फिरवली आणि दुसऱ्या क्षणी त्याची बोटं सुरांच्या पट्ट्यांवरनं सराईतासारखी फिरायला लागली. एक अप्रतिम धून छेडून तो थांबला. साऱ्यांनी खुश होऊन टाळ्या वाजवल्या. दोघातिघांच्या मनात जी साशंकता होती ती क्षणात नाहीशी झाली होती.
तो निष्णात पेटीवादक आणि पट्टीचा गायक होता. त्यांनीच भजनाला सुरुवात केली. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, जय जय राम कृष्ण हरी. टाळ्यांचा गजर सुरू झाला. काळेश्वराचं मंदिर भक्तिरसानं न्हावून गेलं. रामदासच्या भारदस्त पहाडी गोड आवाजानं टाळकरी मंत्रमुग्ध होऊन त्याच्या पाठोपाठ पंढरीनाथाला आळवत होते. पेटीच्या मंजूळ स्वरांना साथीला घेऊन रामदास हरिपाठाचा एक एक अभंग असा काही म्हणत होता की त्यांनी थांबूच नये असं प्रत्येकाला वाटत होतं. अलौकिक नादब्रह्माच्या चैतन्य रसानं प्रत्येक जण न्हावून निघाला होता. बोटात आणि मुखात जादूभरी किमया खरोखर देहभान विसरायला लावणारी होती. मंदिरामागच्या तालमीत झोपायला असलेली 5-6 तरुण पोरं केव्हा येऊन बसली ते कोणालाच कळलं नाही. सुमारे 1:30च्या सुमाराला भजन थांबलं. बसल्या जागेवरनं काळेश्वराला नमस्कार करून रामदास पेटी बंद करून मागे सरला आणि लगेच उठून उभा राहिला. सखोबा काका, रावजी आबा, नरसू अण्णा, विठू तात्या अशी वडीलधारी मंडळी तिथे होती. सर्वात जवळ विठू तात्या होते. त्यांच्या दर्शनासाठी तो खाली वाकला. तात्या त्याचे हात पकडून झटकन मागे सरत म्हणाले, नाही नाही महाराज, नाही हो, तुम्ही आमचे पाय धरण्याऐवजी आम्ही तुमचं पाय धराय पाहिजे. तुमच्या हातात आणि गाळ्यात जे जादू आहे ना, ते आम्ही आतापतूर कोणामध्ये बघितले नाही. तात्या, माझ्याकडे जे आहे ते सारं त्या कृपावंताचं आहे. तुमच्यासारख्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद पाठीशी असल्याशिवाय माझ्याजवळच्या या कलांना काहीही अर्थ नाही. महाराज, हरिभक्ताच्या पायावर डोकं ठेवायला वयाचं बंधन लागत नाही. आबा हात जोडून जवळ येत म्हणाले, तुम्ही कोण आहात मग? तुम्ही हरिभक्त नाही का? आबा, ज्याच्या मुखात हरिनामाची गोडी असते ना, तो हरिभक्त. हरिनामाची गोडी असणारे तुम्ही सर्व भाग्यपुरुष आहात. समजले आणि वर्तले तेची भाग्यपुरुष झाले, या वेगळे उरले ते करंटे पुरुष. मंडळी, तुम्ही जसं वयानं तसंच अनुभवानंही थोर आहात. हरिनामाचा महिमा मी काय सांगावा तुम्हाला. परमेश्वराला सर्वात प्रिय त्याचा भक्त असतो. जो परमेश्वराशी एकरूप होऊन भक्ती करतो त्याला देवत्व प्राप्त होतं. समोहम सर्वभूतेषु न मे दीप्यस्ति न प्रिय, ये भजंती तुम्हा भक्ता माई तेषु चाप्यहम. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी सामावलोय. मला आपला परका असं कोणीही नाही. जे माझी मनोभावे भक्ती करतात ते माझ्या ठिकाणी आहेत आणि मी देखील त्यांच्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे जवळजवळ अर्धा पाऊण तास भजनी मंडळी रामदासबरोबर गप्पा मारत बसली होती. त्याच्या जिभेवर अमृत पाझरत असल्यासारखं त्यांना वाटलं. त्यांनी सर्वांना समजेल अशा सुबोध भाषेत परमेश्वर आणि भक्त यांच्यातला अद्वैतपणा पटवून दिला. मंडळी आणखीन खुश झाली. शेवटी सखोबा काकांनी त्याला नावगाव विचारलं. त्यांनी आपलेपणानं केलेली ही चौकशी हसण्यावारी नेऊन तो आपल्या मिठ्ठा सवाणीत उत्तरला, मंडळी, मी कोण, कुठला हे जाणून काय करणार आहात? 4 दिवसांचा पाहुणा मी. जोपर्यंत तुम्ही आश्रय द्याल तोपर्यंत राहीन, मग आपल्या वाटेनं निघून जाईन. भजन कीर्तनाची आवड आहे. परमेश्वराबरोबर लोकसेवा करण्यात मी स्वतःला धन्य मानतो. आणखीन एका प्रश्नाला उत्तर देताना तो परखडपणे म्हणाला, हे मंदिर हेच माझं घर असणार आहे. मी कुणाकडेही मुक्कामासाठी येणार नाही. भजनकरी आपापल्या घरी गेल्यानंतर रामदासनं सतरंजीवर अंग टाकलं. 2-4 तासात त्यांनी 10-12 ग्रामस्थांना आपलंसं केलं होतं. त्या समाधानातच त्याने डोळे मिटले. सवयीप्रमाणे पहाटे 5 वाजता जाग आली. नदीवर जाऊन स्नानादी सर्व विधी उरकले.
कपाळावर केशरी गंध रेखला, गडवा भरून पाणी घेतलं, काळेश्वराला आंघोळ घातली. प्रार्थना करून तो सफाईला लागला. गाभारा, मंडप, आवार ही सगळी झाडलोट करण्यात तासभर खर्ची पडला. तोपर्यंत पूर्व क्षितिज लाल झालेलं होतं. हातपाय धुण्यासाठी पुन्हा नदीवर जायला लागलं. सारं यथासांग उरकल्यावर मग तो गीता पठणाला बसला. श्रोते हो, हा होता पोपटराव भसे लिखित प्रारब्ध या कादंबरीचा पहिला भाग. दुसरा भाग उद्या. पोपटराव भसे सरांचे आणि रघुनाथ उकरंडे सरांचे म्हणजेच शांती पब्लिकेशन्सचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला विनंती करतो की चॅनल सबस्क्राईब करायचं असेल तर आत्ता वरती माझा फोटो दिसतोय, त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. हीच नम्र विनंती. भेटूयात उद्या प्रारब्ध या कादंबरीच्या दुसऱ्या भागासह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.